ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणो प्रक्षालित सकलभूतलकलंका मुनिविरूपासि तीर्था सरस्वती अर्दनो दुरिदम् अज्ञानतिमिरां ध्यानं ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परमगुरुभ्यो नमः। परमपाचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलश विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसंबंधकं भव्य जीव मना प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मरणकंडिका नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञदेव सदुत्तर ग्रंथकर्तार प्रतिगंधर देवा तेषां उच्चानुसार मासाद्य अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं तीसागरम्। सिद्धानत्वार्धादिच्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। जिनवानी माता की 3,9 करोड़ महामणि राजों की आज के आनंद की। तपाची उपकारकता काल आचार्य भगवंतांनी सांगताना मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये सम्यक तप जे असतं ते नवीन कर्मांना थांबवतं आणि जुन्या कर्मांची संचित कर्मांची निर्जरा करतं। त्याचबरोबर इंद्र चक्रवर्ती सारख्या पदांची प्राप्ती करून देतं आणि सम्यक तपाच्या अलाभामध्ये म्हणजे त्याच्या प्राप्ती न झाल्यामुळं जन्म मरणाच्या दुःखांनी भरलेल्या संसार समुद्रामध्ये हा जीव काय करतो, भ्रमण करत असतो। अशा प्रकारे तपाच्या द्वारे होणाऱ्या उपकारांचं चिंतन करून तपामध्ये अनुराग करून त्या ठिकाणी आपण कायम प्रयत्नशील पुरुषार्थशील उद्यमशील असलं पाहिजे असं आचार्य भगवंत या ठिकाणी सांगतात। आज आवश्यक क्रियेमध्ये काय काय असतं आणि ते कसं करायला पाहिजे हे सांगतात। जो आत्मा में आवास कराते हैं ऐसे सामायिक चतुर्विंशति स्तव वंदना प्रतिक्रमण प्रत्याख्यान और उत्सर्ग को आवश्यक कहते हैं। उत्सर्ग म्हणजेच काय उत्सर्ग, इथं समिती मधलं उत्सर्ग घ्यायचं नाही। उत्सर्ग समिती 5 आवश्यक 5 समितीमधल्या उत्सर्ग समिती आहे ते इथे घ्यायचं नाही। इथं उत्सर्ग म्हणजे काय उत्सर्ग, इथं पूर्ण शरीरावरचं ममत्वभावाचा त्याग। सामायिक म्हणजे समता। वास्तविक इथं 2 मत आहेत। समता असं प्रत्येक ठिकाणी वाक्य आहे, सामायिक नाही। मुनी महाराजांच्या 28 मूलगुणांचं जे पालन आहे ते 11 प्रतिमेनी सहितच आहे। जे श्रावकाच्या 11 प्रतिमा आहेत त्यांनी सहितच आहेत आणि त्याच्यातच सामायिक 3रीच प्रतिमा आहे। 3दा सामायिक करायचं। त्यामुळे इथं जो आवश्यक क्रिया आहे त्यामध्ये समता घेतलंय की तुमच्यामध्ये 24 तास समता असली पाहिजे।
किती तास? 24 तास. मग त्या समता या शब्दाचा अर्थ जर केवळ सामायिक लावला, मग आवश्यक क्रियामध्ये 4 वेळेलाच समता ठेवायची, बाकीची वेळ काय करायचं? समताचा अर्थ जर सामायिक लावला तर 24 तासातली 4 वेळा सामायिक करायला सांगितलेत. 4 वेळेला समताभाव ठेवायचा, बाकीच्या वेळेला असमताभाव ठेवायचं का? म्हणून सामायिक हा गुण हे जे आहे ते प्रतिमेतच आहे. आपण पहिल्यापासून करतच आलोय सामायिक. प्रतिमा घेतली तेव्हा सामायिक करत होतो की नाही? ऐलक असताना केलोय की नाही? क्षुल्लक असताना केलोय की नाही? मग परत आणि शितं नवीन काय? ते पहिल्यापासूनच आम्ही करत आलोय. मग मुनी झाल्यावर काय कराय? ते गुण आहेच. म्हणून समताच्या ठिकाणी कायम आपल्या मनामध्ये परिणामामध्ये साम्यभाव असलं पाहिजे. ही अत्यावश्यक अव्यवस्था आहे. नाही तर समताचा अर्थ सामायिक लावला तर 4 वेळेला समताभाव, बाकीच्या वेळेला असमताभावाची भावना होतील, असं काही जणांचं आचार्यांचं चिंतनाचं मत आहे. म्हणून मी सांगितलो चतुर्विंशती स्तव. चतुर्विंशी स्तवमध्ये आता ते चतुर्थ कालापेक्षा एकदा एखाद्या विशिष्ट कुठल्या तरी कालामध्ये स्वतःला जन्मले असं वाटत असतील तर असू पण शकेल, काही सांगता येत नाही त्यांचं. मग समता भावनेतच आहे, मग जेवतात कसं? समता भावनेत आहेत मग व्यापार करतात कसं? समता भावनेत आहेत नोकरी कसं करतात? समता भावनेत आहेत मग समताच भावनेत आहेत मग पुत्र उत्पन्न कसे झाले त्यांना? विवाह कसा केला तिने? मग समता 24 तास भावनेत आहेत तर एवढे उशीर अजून मोक्षाला कसे गेले नाहीत? एक जी समता आचार्यांनी सांगितली ती समता जर प्रामाणिकपणे अंतर्मुहूर्तापर्यंत सुद्धा जर स्थिर राहिली तर आपाप श्रेणी चढतोय तो जीव. काय चढतोय? श्रेणी. ते पंचम काळात परिपूर्ण ती समता दिगंबर मुनी महाराजांना जमणा. आणि दिगंबर मुनी महाराजांना जमणा म्हणून तर मग 24 तासच समता त्यांनी धारण केलेली आहेत. तर मग केवळ सामायिकच करण्याची काही गरज नाही, त्यांना प्रतिक्रमण पण करण्याची गरज नाही. साधू महाराजांनाच मग प्रतिक्रमण करण्याची काय गरज आहे? आता तुम्ही 24 तास समता भावनेत आहे की नाही, मग सामायिक करण्याची काही गरजच नाही, प्रतिक्रमण पण करण्याची गरज नाही. कारण प्रतिक्रमण करण्यासारखे दोष जे आहेत केव्हा घडतात? राग द्वेष भूमिकेमध्ये लागतात. बरोबर आहे का चुकीचं? मग तुम्ही समताभाव केला म्हणजे राग पण केला नाही आणि द्वेष पण केला नाही, मग प्रतिक्रमण करायची काय गरज आहे? ही एक मानसिकता आहे. राग द्वेषाचा अर्थ केवळ न चिडणे असा होत नाही. राग द्वेषाचा अर्थ केवळ कोणावर स्नेह न करणे असा व्यक्तीसंबंधी होत नाही, वस्तूसंबंधी सुद्धा होतो. सौरभ, ते माझ्या खोलीतलं जरा पेन घेऊन ये जा असं म्हटलो तरी पण राग झाला. माझी खुली झाली की नाही? ती माझी पेन झाला का नाही तो? मग त्या खोलीवर राग आहे की नाही माझा? त्या खोलीवर स्नेह आहे की नाही माझा? माझं पुस्तक घेऊन ये जा म्हटलो, शास्त्र घेऊन ये जा म्हटलो, तरी तो राग झाला की नाही? मग ते साधू हे सगळंच करत नसतील तर मग ह्या पंचम कालाचा दोष आहे की त्या साधूंना तो मोक्षाला घेऊन गेला. तर तो मोक्षाला घेऊन गेला पाहिजे असं नसतंय. समता भावनेचा अर्थ वर्तमानमध्ये
आपण जे जगात चाललंय त्याच्याबद्दल केवळ राग द्वेष न करता जेवढे शक्य असेल तेवढं परिणामांची शांती करणं हे. आणि हे जर 24 तास आम्ही करण्यामध्ये सक्षम असेल तर आम्ही उपदेशच देऊ शकणार नाही. मी समता भावनेत आहे, मला सामायिकची आवश्यकता नाही, हे म्हणणंच असमता भावनेचं प्रतीक आहे. मी समता भावनेत आहे, मला सामायिक करायची काही गरज नाही, हे म्हणणंच असमता भावनेचं लक्षण आहे. त्यामुळं वाटत असेल त्या ज्या साधूंच्या बद्दल जे साधू असं म्हटले असतील त्यांचे परिणाम शांत असू शकतात, कषायांची मंदता असू शकते, पण असं सामायिक न करण्या एवढं आणि प्रतिक्रमण न करण्यासारखी समता भावना या पंचम कालामध्ये कोणाकडे असू शकत नाही. नाहीतर मग आचार्यांनी तसं कुठं तर लिहिलं असतं मूलाचारात, अपवादात्मक असे पण साधू असू शकतात असं लिहिलं असतं की नाही. लिहिलं नाही म्हणजे तसं नाही. अपवादात्मक का होईना पंचम कालात शेवटला काय होईना अवधिज्ञान आहे की नाही. शेवटच्या मुनी महाराजांना त्याने अवधिज्ञान लावलं, ह्यो घास का काढून घेतला, मग तिथं जाणलं आणि मग त्यांनी समाधी स्वीकारली. तसा अपवाद जरी असता तरी ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आला असता आणि मग आवश्यक क्रियामध्ये हे लिहायचीच गरज राहिली नसती. असं नसतं, करावंच लागते, लक्षात. हां आदिनाथांच्या काळात आणि महावीरांच्या काळात दोष घडणारे साधू होते. संगट वगैरे आदिनाथांच्या आणि महावीरांच्या काळात दोष घडतात, दोष घडतात म्हणून सांगितलं. मधल्या काळात फक्त सांगितलं प्रतिक्रमण करण्याची काय आवश्यकता नव्हती. का सांगितलं याचं काही डिटेल विश्लेषण मी सांगता मला येणार नाही, पण दोष घडणार नाहीत असं काय होणार नाही. जर कुठल्याच जेवढे मुनी महाराज होते त्यांना प्रतिक्रमण न करण्यासारखे दोषच घडले नसतील तर सगळेच मुनी महाराज दीक्षा घेतलेले मग मोक्षाला गेले असतील. त्याचं काय कारण आहे ते समजावून घेतो आणि मग मी तुम्हाला त्याचं विश्लेषण नंतर सांगतो. हां, चतुर्विंशती स्तव. चतुर्विंशती स्तव म्हणजे 24 तीर्थंकरांची स्तुती. ऐकायलाय माताजी? आपल्यात हे करत नाहीत. भक्ती झाली म्हणजे संपला असं म्हणतात. स्तवचा अर्थ चतुर्विंशती भक्ती म्हणजे 24 तीर्थंकर स्तुती म्हणजे स्वयंभू स्तोत्र. हे आवश्यक क्रियेतलं आहे. वंदनामध्ये तुमच्या भक्ती येतात. वंदना ही जी क्रिया आहे त्याच्यामध्ये भक्ती येतात. मग या तुमच्या लघुचैत्य भक्ती, पंचमहागुरू भक्ती आणि मग शांती भक्ती, समाधी भक्ती आणि सिद्ध भक्ती या येतात. काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा मूलाचार सारख्या ठिकाणी सुद्धा सामायिक जे आहे त्या सामायिकच्या वेळेला दुपारच्या वेळेत ह्या 5 भक्त्यांचं वाचन, ह्या 5 भक्तींचं चिंतन आणि ह्या 5 भक्ती म्हणणं म्हणजे सामायिक असं पण काही ठिकाणी आचार्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून काही संघामध्ये सामायिकच्या वेळेला भक्तीचं वाचन केलं जातं सामायिकच्या वेळेत. म्हणून काही संघामध्ये
सकाळी उठल्यावर प्रतिक्रमण सामायिक झालं, प्रतिक्रमण झालं, स्वाध्याय प्रतिक्रमण झालं की पहाटे 5 वाजता हे भक्तिपाठ चालू करतात. आणि ती भक्तिपाठ म्हणजे सामायिक असं. आणि तसा उल्लेख 1-2-3 ठिकाणी आलेला पण आहे. आम्ही स्वतः ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये वाचलोय, पूर्व आचार्यांच्याच शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये आले. याची चर्चा माझी आणि आचार्य सुविधी सागर महाराजांची चंदुल टेक या ठिकाणी आमची चर्चा तिची झालेली होती. आणि त्यांनी आता पुढं मूलाचारमध्येच येईल असं वाटते मला. मूलाचारामध्येच असं प्रमाण त्यांनी दाखवलेलं मला आठवतं. पण जे ग्रंथ त्यांनी दाखवले ते मूल आचार्यांचे प्रमाणित ग्रंथच होते. त्यामुळं आपण काय करतो, एकांतामध्ये बसतोय, हे असंच आहे, असंच झालं पाहिजे. आपण एवढं समजावून घ्यायचं, सामायिकच्या काळामध्ये ते साधू कोण आत्म्याचं चिंतन करत असतील, कोण जाप्य घालत असतील, कोण मस्तमध्ये भक्तीमध्ये स्तुतीमध्ये अंतरंगामध्ये लीन होऊन भाव परिणामात्मक ती भक्ती स्तुती करत असतील, तर एकांतानं ते साधू सामायिकमध्ये नाही तसं म्हणायचं नाही. हे सगळं अवघा व्यवहारामध्ये पंचपरमेष्ठींच्या गुणामध्ये अनुराग आणि निश्चयामध्ये स्वरूपाने निज आत्म्याच्या स्वरूपाने स्वभावाचा अनुराग म्हणजे सामायिक सांगितलं. आता जाप्य घालताना ते कुणाचा जाप्य घालणार आहेत? पंचपरमेष्ठी सरस्वती यांचंच घालणार आहेत. मग तो अनुराग आहे काय नाही? त्यामुळं एकांतानं हे उत्कृष्ट आत्मस्वरूपाचं चिंतन, स्वभावाचं चिंतन, ते मनन त्याच्यामध्ये असणे आहेच. नुसताच आत्मस्वभावाचं स्वरूपाचं चिंतन मनन म्हणजे सामायिक आणि ध्यान जर असेल तर मग धर्मध्यानामध्ये आज्ञाविषय, अपाय विषय, विपाक विषय आणि संस्थान विषयामध्ये परद्रव्याचं पण वर्णन केलं काही नाही, काय केलं नाही. मग ते ध्यान करणं म्हणजे सामायिक आहे का नाही? निश्चयाला घेऊन व्यवहारातल्या आगम कथनाला एकांतानं कधी दूषित करायचं नाही. व्यवहारासंबंधीचं चिंतन, संसार परिभ्रमणाच्या निमित्तानं जे काही चाललंय सामायिकच्या काळात ते दोषयुक्त आहे. त्याला सोडून बाकीच्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण एकांतानं ते सामायिक नाही असं म्हणायचं नाही. मला सांगा, मी सामायिक करायला लागलोय आणि माझं मन इकडं तिकडं भटका लागले. आता मी तिथं आपले शास्त्र उघडलो आणि मिहिरी भावना, समाधी भावना असं समोर मला आलंबनाची सवय लागली. आत्ता प्राथमिक भूमिकेत आहे मी. आलंबनाशिवाय माझं ध्यानच लागत नाही, माझं सामायिक होत नाही. आता तुमचं मन इकडे तिकडे व्हायला लागलं तर जरा स्थिर करण्यासाठी तुम्ही नमोकार मंत्राचं पोस्टर मागितलं. ते मागनंदी आचार्य महाराजांचं ध्यान सूत्रशतकाचं आपण इथं करून घेतलो का नाही? मग आता तुम्ही त्याच्याकडे बघून चिंतन करायला लागलाय. मग तुमचं परिणाम पूर्ण आत्म्याकडे आहेत का? आता त्या शब्दाकडे आहेत की नाही? मग तुमची सामायिक नाही म्हणायचं का? चालूच आहे. त्यामुळं ही एकांतानं नुसतं आत्म आत्म आत्मा हे निश्चयाने हे सगळं बरोबरच आहे. आम्ही ते चुकीचं आहे म्हणतच नाही, पण तेच म्हणजे व्यवहार सामायिकामध्ये सुद्धा किंवा अशा परिस्थितीत सुद्धा तेच म्हणजे सामायिक आहे आणि हे सगळं खोटं आहे असं जर असतं आणि मग त्याला त्यांनी आत्मस्वरूपाच्या स्वभावाच्या चिंतनामध्ये आम्ही 2-2 तास लीन होतो
किंवा ध्यान लागतं. अरे 2 तास कशाला लागते त्याला? मोक्षाला जायला अंतर्मुहूर्तच भासताय आणि तुम्ही कपडे घालून 2-2 तास तुम्हाला आत्म्याचं ध्यान होत असलं तर मग आम्ही कपडे काढायचं कारणच काय? हे विज्ञान जसं म्हणतंय ना तशी आमची अवस्था झाली की कुठल्या तरी एका ग्रहावर गेलं की आम्ही चंद्रावर जाऊन आलो. जैन धर्माप्रमाणे चंद्रावर जाणं शक्य आहे का? तसे हे लोक कुठं तर झोपायचं आणि कुठं तर जरा एक म्हणजे चिंतन करायचं आणि त्या चिंतनालाच आत्म्याचं ध्यान लागलं. मग ध्यान लागलं तर मग दुसऱ्यांनी सांगितलेल्या सूचना कसं पाळायला लागलाय तुम्ही? विसर्जन म्हटल्यावर लगेच विसर्जन. हां, मग आत्म्यात एवढं मग्न आहे. मग त्या काय म्हणते गजकुमार मुनी महाराजांना शिगडी ठेवलेली कळली नाही. तुम्हाला विसर्जन म्हटलेलं लगेच कसं ऐकू आलं? परद्रव्याकडे आमचं लक्ष आहेच. म्हणून भावनिक होऊन आणि स्वतःच्या व्यवस्थेला बरोबर आहे सिद्ध करण्यासाठी आगमाच्या व्यवस्थेमध्ये कुठं बाधा येते का याचं विचार करून चिंतन करून मग कथन करावं. असं कोण म्हणते? हां, असं मला वाटतंय असं म्हणायचं. होऊ शकत नाही म्हणजे आपण निर्णय केलो. मला वाटतंय आत्म्याचं चिंतन होत नाही. आत्म्याचं चिंतन 100% होते. लक्षात ठेवा, आत्म्याच्या स्वरूप आणि स्वभावामध्ये एकरूपता वर्तमानमध्ये होत नाही समयापेक्षा जास्त. आत्म्याचं चिंतनच होत नसलं तर मग धर्मध्यान काय करायचं? तुम्ही आता बसून मी सहज शुद्ध पारिणामिक भाव स्वरूपोहम, मी असा आहे, आत्मा असा असतो, शुद्ध आत्मा असा आहे, हे आत्म्याचं चिंतनच चालू आहे का काय? आत्म्याचं चिंतनच चालू आहे. तुम्ही इथं बसून शास्त्राचा आधार घेऊन चंद्रविमानामध्ये काय व्यवस्था आहे, पहिल्या स्वर्गामध्ये काय व्यवस्था आहे, दुसऱ्या स्वर्गामध्ये काय व्यवस्था आहे याचं चिंतन करू शकताय की नाही? पण तिथं जाऊ शकताय का आत्ता सध्या? असं तसं आत्मस्वरूपाचं स्वभावाचं चिंतन आपण करू शकतो. आम्ही काय कपडे घातलेली पण करू शकतात, वस्त्रधारी पण करू शकतात. चिंतन करण्यामध्ये कुणाच्या बद्दली बाधा नाही. मिथ्या दृष्टी करू शकतो, या असा आत्मा आहे तसा आत्मा आहे, पण ती श्रद्धा ठेवेल का? श्रद्धा ठेवला की तो सम्यक दृष्टी. श्रद्धा नाही ठेवला जशी आहे तशी तर तो मिथ्या दृष्टी. ध्यान म्हणजे नुसता आत्मा जर असेल तर मग धर्मध्यान मी मगाशी सांगितलं त्याला काय म्हणायचं? ध्यानाचा अर्थ फक्त एकच आहे, एका विशिष्ट व्यवस्थेवर, वस्तूवर किंवा स्वरूपावर मन एकाग्र करणं, लक्ष एकाग्र करणं, केंद्रित करणं. तत्वार सूत्रामध्ये त्याची व्याख्या बहुतेक ध्यानाची सांगितलेली आहे. एकाग्र करणं याला ध्यान म्हटलंय. मग ते आर्द्र ध्यान पण असू शकतं, रौद्र ध्यान व्यवहारात म्हणजे चुकीचं आहे ते. आणि चांगल्यामध्ये तुम्ही धर्मध्यान, शुक्ल ध्यान हे सगळे ध्यानच आहे. मग नुसतं शुक्ल ध्यानालाच ध्यान म्हणावं लागेल. धर्मध्यानामध्ये केवळ मग तुमचं अपायविषय
आज्ञाविषय, अपायविषय, विपाकविषय आणि संस्थानविषय, सरासरी या दोन्हीलाच ध्यान म्हणावं लागेल, कारण ते 7व्या गुणस्थानात होते म्हणून. आणि बाकीची 2 ध्यान 4थ्यापासूनच चालू होतात, आज्ञाविषय, अपायविषय. मग त्याला तुम्ही मानणार का नाही धर्मध्यान? म्हणून आचार्य प्रमाणिक ग्रंथामध्ये संस्कृत भाषेमध्ये जे लिहिलंय त्याला 100% प्रामाणिक मानायचं. त्याच्या खाली टीकाकारांनी लिहिलेलं असतं हिंदी, आता कोणतं पंडितजी विंडीजी, ते 100% प्रामाणिक आहे असं होऊ शकत नाही. वरच्या आणि खालच्याचं मॅचिंग झालं, ड्रेसचं सांगाल नाही मी, विचार. संस्कृत जी सांगितले त्याच्या विभक्तीचा, व्याकरणाचा आणि खाली सांगितलेल्या हिंदी अथवा मराठी भाषांतराचं जर मॅचिंग झालं, एक विरूपता आली तर तेवढं बरं आहे, त्याच्या वेगळं नाही. म्हणून आम्ही सगळ्या साधूंना सांगतोय, सगळ्या दीदी लोकांना, सगळ्यांना सांगतोय की प्राथमिक भूमिकेमध्ये जोपर्यंत आमच्या सम्यक्त्वाची धारणा पक्की होत नाही, आमचं सम्यक्त्व दृढ होत नाही, तोपर्यंत कुठल्याही विद्वानांचे शास्त्र वाचायचे नाहीत. कुठल्याही विद्वानांचे शास्त्र वाचायचे नाहीत. आगम प्रमाणितच ग्रंथ वाचायचे. होतं का नाही? हां, मला माहिती आहे म्हणूनच सांगितलं मी. हां, वंदना चतुर्विंशी स्तव म्हणजे 24 तीर्थंकरांची स्तुती. वंदना म्हणजे देववंदना 3 वेळा असतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ. त्या देववंदनेमध्ये पंचमहागुरु भक्ती आणि हे लघुचैत्य भक्ती, पंचमहागुरु भक्तीपूर्वक भगवंतांची 3 वेळेला, 3 संध्याकाळीमध्ये काय करायला पाहिजे? दर्शन घेतलं पाहिजे. वास्तविक आता आपली गडबड आहे म्हणून आम्ही हे इथं कोथीत आल्यापासूनच आमचं चालू झालं, नाहीतर त्याच्या अगोदर आम्ही देववंदना आणि हे स्वाध्यायाची स्थापना सगळी आम्ही थोस्सामीपूर्वकच घेत होतो. आणि आगम तेच सांगते, थोस्सामीपूर्वकच घ्यायला पाहिजे. कसं घ्यायला पाहिजे? नमोकार मंत्राने थोस्सामी पाठपूर्वकच घ्यायला पाहिजे. ह्या सगळ्या सहित ही भगवंतांच्या भक्तीपूर्वक जी आम्ही स्तुती भगवंतांची करतो, स्तुतीमध्ये वैयक्तिक असतं आणि वंदनामध्ये सामुदायिक गुणांची भक्ती केली जाते. हा स्तुती आणि वंदनामधला फरक आहे. ती वंदना प्रतिक्रमण म्हणजे लागलेल्या दोषांची आलोचना करणे, त्याला प्रतिक्रमण म्हणणे. प्रत्याख्यान, परत हे दोष मी लावणार नाही असं संकल्प करणे म्हणजे प्रत्याख्यान. आणि उत्सर्ग म्हणजेच कायोत्सर्ग, शरीरावरील ममत्वभाव सोडून आपण, त्याचे 2 भेद आहेत. शरीरावरचं ममत्वभाव सोडून स्थिर राहणं, बसणं, याला निश्चयानं कायोत्सर्ग म्हटलं. आणि व्यवहारामध्ये श्वासोश्वास पूर्वक 9 वेळा नमोकार मंत्राचं जाप्य घालणं, त्याला कायोत्सर्ग, व्यावहारिक कायोत्सर्ग असं म्हटलं. आपण जे कायोत्सर्ग करतोय हे जगन्य कायोत्सर्ग आहे. स्वाध्यायाच्या वेळेला, भक्तीच्या वेळेला हे जगन्य कायोत्सर्ग आहे. आपण या 6 आवश्यक क्रिया ज्यावेळी समजावून घेतो त्यावेळी आपण या गोष्टी समजावून सुद्धा घेणं अत्यावश्यक आहे. वरच्यावर आपल्याला विचार करून चालणार नाही. सर्व सावध्यके त्याग रूप म्हणा. समता परिणाम को सामायिक कहते हैं. आलं का? सर्व सावध्य गोष्टींचा त्याग करून
समता परिणाम ठेवणं म्हणजे सामायिक आहे. आणि ती सामायिक फक्त क्रियात्मक जी सामायिक आहे ते आपण पहिल्यापासून करूनच आलो आहे. दिग्विंदना पूर्वक हे करतोय, शी आपण करतच आलो आहे. त्यामुळे इथं समता म्हणजेच सामायिक आहे. आणि समता ही केवळ 24 तासात 4दाच ठेवायला पाहिजे असं नाही. समता प्रत्येक क्षणाला असली पाहिजे. प्रत्येक समयाला समतेचा आधार घेतला पाहिजे साधूंचा. नाहीतर भावनिक्षेपानं जर गेलं तर फक्त आम्ही सामायिकला बसलोय तेवढ्या वेळेलाच आम्ही साधू होईन. मग सामायिक चारित्र्य कशाला म्हणतात आहे की नाही? सामायिक चारित्र्य. मग सामायिकला बसतोय तेवढ्यापुरतं सामायिक चारित्र्य घेणार. सामायिक चारित्र्य म्हणजे जे आत्ता आपण सगळेजण आम्ही करतोय त्याला की वर्तमानमधलं समतापूर्वक शांतीपूर्वक जे आचरणाचं चारित्र्याचं पालन 28 मूलगुणांचं पालन केलं जातं त्याला सामायिक चारित्र्य असं म्हणलेलं आहे. म्हणून एका शब्दाचे अर्थ अनेक असतात. ते योग्य त्या वेळेला योग्य ठिकाणी लावून घेणं अत्यंत गरजेचं असतं. त्याला द्रव्यपूर्वक भाव सामायिक म्हटलं की आता मी शारीर विरीर या सगळ्या गोष्टींचा ममत्व भाव सोडून दिशाबंधन करून घेणार. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरला की आता मी 48 मिनटं 1 तास 2 तास 2.5 तास माझे पाठ माझी खोली याच्या पलीकडे मी बाहेरच्या सर्व गोष्टींचा त्याग आणि मी माझं आत्मचिंतन स्वरूपाचं चिंतन स्वभावाचं चिंतन किंवा असं एक विशिष्ट एक समीचीन व्यवस्थेचं चिंतन करत मी बसणार. हे झालं तुमचं द्रव्यात्मक सामायिक. आणि ती वास्तविक मुनी महाराजांना सांगितले असे नाही, ती 3ऱ्या प्रतिमेपासूनच चालू आहे. तिची विशुद्धी मुनी महाराजांच्या चारित्र्यात वाढत गेली. एक 3ऱ्या गुणस्थानवरची प्रतिमाधारी सामायिक करणं, एक 7व्या 8व्या प्रतिमेची गुणस्थान म्हणलो काय मी, हां 3री प्रतिमा असणारा सावक सामायिक करणं, 5वी 6वी 7वी प्रतिमा असणारा सावक सामायिक करणं, एक क्षुल्लक ऐलक सामायिक करणं, एक हारिका सामायिक करणं आणि एक दिगंबर मुनी महाराज सामायिक करणं. याच्यात विशुद्धीमध्ये कमी जास्तपणा असू शकतो, पण ती सामायिकचीच क्रिया आहे. आपल्या प्रतिक्रमणमध्ये सुद्धा 11 प्रतिमेचं लागलेल्या दोषांचं मी आहे की नाही, मग तिथं सामायिक आपण करतोयच. म्हणून इथल्या सामायिकचा अर्थ समतेचा अर्थ समताभाव आवश्यक आहे. असं मी पण एकांताने हेच बरोबर आहे ते चुकीचं आहे असं म्हणणार नाही. पण आचार्यांची जी मतं आहेत, जी आगमप्रमाण आचार्य, त्या सर्वांची मतं तुमच्यापुढं फक्त मांडायचं आहे. त्यामुळं दोघांचे प्रमाण आपल्याला मांडून असं वस्तू त्या आचार्यांच्या प्रमाणे आवश्यक क्रिया करले म्हणायचं. आणि राग द्वेषाचे परिणाम होतात त्यावेळेला ह्या आचार्यांचा आठवायलाच पाहिजे, अरे तू आता राग द्वेष केलास, तुझं समताभाव राहणार नाहीत, तुझ्या 28 मूलगुणात कमी झालं बघ, मग आपण समताभाव धारण करेन. नाही तर समतेचा अर्थ 4 वेळेला झाला तर बाकीच्या वेळेला आपण कसं पण वागलो तर चालेल असा अर्थ निघू शकतो. म्हणून त्या आचार्यांनी तसं सांगितलं असतील. वृषभादि 24 तीर्थंकरों के गुणों को उनके स्तवनों को ज्ञान श्रद्धान पूर्वक पढ़ना 24 स्तव है. ऐका लागलाय सगळीजण. उगाच म्हणायचं म्हणून म्हणायचं, करायचं म्हणून करायचं,
फॉर्मॅलिटीमध्ये रोज आपण सकाळी करतोय असं नाही. ते भक्ती म्हणताना सरळ सागरजी, ती स्तुती करताना, स्वयंभू स्तोत्र म्हणताना असं चेहऱ्यावर भाव झाले पाहिजेत, आनंद आला पाहिजे, उत्साह असला पाहिजे. तर ते श्रद्धेपूर्वक आणि ज्ञानपूर्वक आम्ही करायला लागलो. उगाच म्हणायचं म्हणून करायचं, त्याला पद्य आहे काय गद्य आहे कुणाला कळणार नाही, काय म्हणा लागलोय लक्षात नाही. कळू दे नाही तर राहू दे. किती जणांना भक्तांबरचा अर्थ कळतोय? पण म्हणताना भक्तांबर प्रणत कर हलत डुलत म्हणतोय की नाही, जे हलत डुलत करायला लागल्यात त्या सगळ्यांना अर्थ माहिती आहे, पण त्याच्यामध्ये भक्ती लावा लागलीत, ज्ञान लावा लागलीत. तसं स्वयंभू स्तोत्र म्हणताना आपण भक्तीपूर्वक, आनंदपूर्वक, उत्साहपूर्वक केलं पाहिजे. आचारशी म्हणताना बघायला पाहिजे. मल्लीनाथ भगवंतांची स्तुती तीन आली की नाही, यश महर्षे आचारशी सुद्धा असं टाळी वाजवत, असं भक्ती करत, काय असंच काय त्यांचं मान सुद्धा असं हलत होतं. हे म्हणायचं त्याला 24 तीर्थंकरांच्या गुणांच्या स्तवनामध्ये ज्ञान आणि श्रद्धेपूर्वक भक्ती करणं. उगाच हाताला घडी घालून आणि उगाच म्हणायचं म्हणून म्हणायचं, आम्ही बोलवतोय आहार घेत नाही म्हणून तुम्ही येऊन बसायचं डोळं चोळत आणि डोकीला हात लावून, आणि तुम्ही येताय आणि महाराज काय येत नाहीत म्हणतात म्हणून आम्ही यायचं. याच्यापेक्षा वेगळं काय भक्तीचा अर्थ राहिला नाही असं वाटते, पण त्याला ते म्हणत नाही. आनंदपूर्वक म्हटलं पाहिजे, श्रद्धेपूर्वक म्हटलं पाहिजे, ज्ञानपूर्वक म्हटलं पाहिजे. क्रिया ही पुण्याला निमित्त असते आणि परिणाम एक कर्म निर्जरेला निमित्त असते. म्हणून परिणामात्मक क्रिया ज्यावेळी होते त्यावेळी भविष्यासाठी सातिशय पुण्याचा बंध आणि भूतकाळातील संचित कर्माची निर्जरा ही होत असते. मगाशीच कुठं तर तपामध्ये आलेलं होतं की नवीन कर्मांना रोखते म्हणजेच पुण्याचा बंध, सातिशय पुण्याचा बंध होतो आणि जुन्या संचित कर्मांचा नाश होतो. म्हणून स्वाध्याय करताना श्रद्धापूर्वक, ज्ञानपूर्वक, एकाग्र होऊन आनंदानं ज्यावेळी स्वाध्याय करतोय ना, उत्साहपूर्वक, त्याला स्वाध्याय परम तप म्हणलं. त्याला स्वाध्याय परम तप म्हटलं. स्वाध्यायाच्या वेळेला मेंगड्यागत बसायचं, आळशागत बसायचं, उगाच बसायचं म्हणून बसायचं, करायचं म्हणून करायचं, नाईलाज असतं अकाम निर्जरा, उत्साहपूर्वक सकाम निर्जरा. अकाम निर्जरेमुळं सामान्यतः पुण्याचा बंध होतो, सकाम निर्जरेमुळं कर्म संवरपूर्वक निर्जरा होते. सगळ्यांनी समजलं असलं तर तसं वागण्याचा प्रयत्न करूया, नाहीतर मला सोडून बहुतेक दुसऱ्यांच्यासाठी आहे असं नको. आणि माझं मला माहीत, ह्याला काय बोलायला बिघडते, माझं दुःख माझं मला माहीत. तुम्ही करा वटा आम्ही आहे निगरगट्टा, असं कोण म्हणत होतं? आचार्य सन्मती जागर महाराज प्रवचनात म्हणणार, तुम्ही करा वटा आम्ही आहे निगरगट्टा. तुम्ही किती काय सांगायचे सांगा, आम्ही आमचा काही ठेका सोडणार नाही. हा ना डबल स्पीडनं गाडी, काय बिघडते मग? कसं जाईल तसं जाईल, कुठं जाऊन थडकल तिथं थडकल. रत्नत्रय विभूषित आचार्य, उपाध्याय, प्रवर्तक और स्तवीर मुनिराजों के गुणातिशयों को जानकर श्रद्धा भक्ति से अभ्युत्थान पूर्वक उनकी विनय में प्रवृत्ति करना
वंदना आवश्यक है. काय सांगितलं इथं की रत्नत्रयाने विभूषित. पाठिकानं जो बंद कर, टेप हे बंद कर. जी भूषित रत्नत्रयाच्या भूषित. आता नुसता भूषित आहे काय शब्द विभूषित आहे. विभूषित म्हणजे काय आणि भूषित म्हणजे काय, विशेष रूपानं म्हणजे काय. असं सजवलेल्या स्टेजवर मध्ये बसतात. हा, रत्नत्रयाच्या पालनामध्ये अगदी अत्यंत काटेकोरपणे निर्दोष शिथिलतेनं रहित असं जे पालन करतात ती विभूषित. आणि वय, आरोग्य, द्रव्य, क्षेत्र, काल, भाव यांच्या थोड्या परिस्थितीनुसार काही अशुभ कर्माच्या उदयामध्ये पुरुषार्थ करण्याची क्षमता नसताना रत्नत्रयामध्ये लीन आहेत, रत्नत्रयाचं पालन करतात, सामान्यपणे आहे त्यांना म्हणायचं भूषित, रत्नत्रयानं भूषित. आणि अत्यंत निर्दोष विशेष रूपानं सामायिक 2 घडी सांगितली पण हे 3-3, 4-4 घडी सामायिक करतात. स्वाध्याय 3 वेळेला सांगितला, हे 4-4 म्हणजे कायम त्याच्यातली नसतात. असं निर्दोष आणि उत्साहपूर्वक असं जे त्याला महत्त्व, सगळीजणच महत्त्व देतात, कोण महत्त्व देत नाहीत असं नाही. पण पूजा आणि विशेष पूजामध्ये काय फरक आहे. हे रोज तुम्ही करता ही पूजा. आता हीच पूजा मुकुट सप्तमी दिवशी तुम्ही पार्श्वनाथांची करणार आहे. तीच पूजा तुम्ही काय म्हणतोय आम्ही शिवरात्री दिवशी आदिनाथ भगवंतांची करणार आहे, किंवा अक्षय तृतीय दिवशी आदिनाथांची करणार आहे. तीच पूजा. काय आहे त्याच्यामध्ये विशेष काय. शब्द तेच आहेत, आदिनाथ भगवंतांचं अष्टक तेच आहे, काय वेगळं आहे. सगळं तेच आहे. पण काय त्या दिवशी विशेष उसाच्या रसाचा अभिषेक, विशेष त्यावेळी निर्वाण लाडू करून आणायचो, विशेष त्या दिवशी चांदीची ताटली तिजोरीत ठेवलेली, लॉकरमध्ये ठेवलेली काढून आणायची. शब्द तेच आहेत काय वेगळे आहेत. पण त्याच भगवंतांची त्याच शब्दाने विशिष्ट द्रव्यांनी पूजा करणे म्हणजे काय म्हणतोय आपण त्याला, महापूजा, विशेष पूजा. तसं त्याच 28 मूलगुणांचं पालन एक अत्यंत भक्तिपूर्वक, श्रद्धेपूर्वक, आस्थेपूर्वक करणं म्हणजे विभूषित. आणि आपली ड्युटी, कर्तव्य असं पालन करत असताना व्यवस्थित करत जाणं, त्यांना नुसतं भूषित घ्यायचं. वि हा विशेषण परतान शब्द आहे. विशेष तिथं त्याच्यावर आरोपचा अर्थ नुसता चुकीचं ठिकाणी घ्यायचं नसते. आरोपचा अर्थ गुणानुवादामध्ये सुद्धा आरोप केला जातो. हे भगवान तुम्ही परमपिता आहात, हा आरोप म्हणजेच त्यांच्या गुणांनी केलेलं कौतुक असतं. लक्ष. आपल्याला आरोपचा अर्थ काय वाटतंय, प्रत्येक ठिकाणी दोषी ठरवणं असं नसतं. लक्षात. आरोपित करणं म्हणजे आरोप करणं. एखादा गुणाचं आरोपण करणं, आरोहण करणं म्हणजे आरोप. मग तो चांगलाही असू शकतो आणि तो चुकीचाही असतो. चुकीचा असतो तो दोषींच्यासाठी असतो आणि चांगले
जे असतात ते गुण काय येतात आपण आरोपितच करतोय. तुम्ही हो माता पिता, तुम्हीच माझी आई आहात, तुम्हीच माझे वडील आहात. मग काय त्यांनी आई वडील आहेत म्हणून तुमच्या आता लग्नाला यावं, तुम्हाला शाळा त्यांनी शिकवावं? गुणांच्या अपेक्षेनं, जसं वडील चुका लागल्यावर एक मारून समजावून सांगतात, आई जसं मी चुका लागल्यावर प्रेमानं समजावून सांगते, तसं तुम्ही आईचं गुण तुमच्यात आहे म्हणून तुम्ही माझ्यासाठी आई आहात. वडिलांच्या सारखे गुण आहे, तुम्ही रागावता, मला शिक्षा देऊन शिकवता म्हणून तुम्ही माझ्यासाठी वडिलासारखे आहात, माझे वडील आहात. हे आरोप आहेत सगळे व्यवहारातल्या नात्यांचे. म्हणून शब्दाचा अर्थ कुठं काय कसा लागला पाहिजे असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. माझ्याही पण लक्षात येत नाही, पण जेवढं लक्षात येते, जेवढं कळतंय, मला वाटतंय तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. आणि म्हणून अशा आचार्य, उपाध्याय, प्रवर्तक, स्थवीर, त्याचा अर्थ खाली व्यवस्थित दिलेला आहे, अशा सगळ्या मुनी महाराजांच्या गुणांच्या अतिशयांना समजून, म्हणजे स्थवीर मुनी महाराज, प्रवर्तक मुनी महाराज, संघ चालवण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता असते पण त्यांना आचार्य आणि उपाध्यायी पदवी नसते, त्यांना प्रवर्तक वगैरे असं म्हणायचं असतं. असं त्यांच्यात विशिष्ट गुण असतात. एक सामान्य मुनी महाराजांच्या पेक्षा विशिष्ट गुणांची त्यांच्याकडं काय असते, क्षमता असते. जसं सुधासागरजींना मुनिपुंगव म्हटलं जातं, असं अनेक वेगवेगळ्या प्रज्ञाश्रमण असं म्हटलं जातं, ह्या उपाधी असतात. तसं संगत संचलन, गुरूंच्या सूचनेनुसार, गुरूंच्या आदेशानुसार, गुरूंच्या विचारानुसार संघामध्ये नियोजन करणं, आधी असं वेगवेगळे तिथं मुनी महाराजांच्यातले भेद सांगितले. तर त्यांना आता हे निर्यापक श्रमण याचा अर्थ इथं आचार्य लावायला चालू केले होता काही लोकांनी. निर्यापक श्रमण वेगळा आहे, निर्यापक आचार्यपद वेगळा आहे. आता तुम्ही तुमचा संघ चालवण्यासाठी तुम्ही सक्षम आहात, तुम्ही आता हे तुमचं नियोजन तुम्ही करा. प्रत्येक गोष्ट मला विचारण्याची आवश्यकता नाही, विशेष गोष्टी तेवढं तुम्ही माझ्याशी चर्चा करत जावा. म्हणून असं अधिकाराचा थोडा अधिकार देणं त्याला निर्यापक श्रमण म्हणतात. आणि समाधी साधनेची, समाधीच्या शपक राजाच्या समाधीची जबाबदारी ज्या आचार्यांनी घेतली त्या आचार्यांना निर्यापकाचार्य असं म्हणतात. आता निर्यापकाचार्य म्हणूनच फिरायला लागले. आता तुम्ही माताजींची समाधी चालू आहे, एखाद्या साधूंची समाधी जे आचार्य महाराज करतात त्यावेळेला तेवढंच तुम्ही निर्यापकाचार्य म्हणायचं. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही निर्यापकाचार्य म्हणत गेला तर तुमच्या अज्ञानाची आणि आमच्या प्रसिद्धीची आम्हाला किती हवा आहे, आम्ही सगळीजण स्वतःहून प्रदर्शन केल्यागत होईल असं आगम सांगतंय. म्हणून अशा मुनी महाराजांच्या गुणांच्या अतिशयांना जाणून, त्यांच्यात विशेष जे गुण आहेत त्या विशेष गुणांना जाणून घेऊन त्यांच्याप्रती श्रद्धा करणं, त्यांच्याप्रती भक्ती करणं आणि अभ्युत्थानपूर्वक म्हणजे अत्यंत उत्साहपूर्वक त्यांचा विनयामध्ये त्यांची प्रवृत्ती करणं, याला काय म्हणायचं, वंदना आवश्यक असं म्हणायचं. आता काय माताजी लक्षात, वंदनामध्ये अर्यंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, सर्व साधू, पंचपरमेष्ठींची भक्ती, श्रद्धा, त्यांचा विनय, त्यांचा आदर उत्साहपूर्वक करणे. म्हणून हे सिद्ध भक्ती, लघुचैत्य भक्ती, पंचमहागुरु भक्ती, शांती भक्ती आदी या सगळ्या दशभक्ती आहेत. या दशभक्ती
हात जोडून आवर्तपूर्वक शिरोनतीपूर्वक नमोस्तुपूर्वक आनंदानं ह्या भगवंतांच्या पुढं खोलीमध्ये आनंदपूर्वक त्यांचं भावपूर्वक करणं ही वंदना होती. म्हणून केवळ भक्ती म्हणणं म्हणजे 6 आवश्यक क्रिया नव्हे, केवळ 24 तीर्थंकरांची स्तुती म्हणणं म्हणजे 6 आवश्यक क्रिया नव्हे, षट आवश्यक जे 28 मूलगुणामध्ये आहेत ते इथं 24 तीर्थंकरांची स्तुती पण म्हणायला पाहिजे आणि ती भक्ती पण म्हणायला पाहिजे. आता काही ठिकाणी काय आहे, आपल्याला काही माहीत नसतंय आणि एकदम आपण आरोपित करतो. आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांच्या संघामध्ये 24 तीर्थंकरांची स्तुती घेतात, पण साधू भक्ती पण म्हणतात त्यांच्या वेळेला. पण आपल्याला काय वाटतंय, त्यांनी भक्त्या म्हणत नाहीत, नुसतं 24 तीर्थंकर स्तुती घेतात. आता इकडं आम्ही हे कोण आमचे सागरसेन महाराज, पद्मसेन महाराज, सुबलसागर महाराजांचे शिष्य, यांच्यावर आम्ही विहार केलो आहे. मी ब्रह्मचारी असताना मी त्यांच्याबरोबर राहिलो आहे. मुनी असताना पण म्हणजे माझी त्यांच्याबद्दल आणि त्यांची माझ्याबद्दल फार चांगली आस्था आणि आपुलकी होती आमची. तर आम्ही बघितलं, सामुदायिक म्हणताना त्यांनी भक्ती म्हणत होती, पण त्यांचं त्यांनी असताना ना त्यांनी 24 तीर्थंकरांची स्तुती पण म्हणत होते. आता आपल्याला डोळ्याला दिसत नाही किंवा आपल्या पुढं म्हटले नाहीत म्हणून आपण काय म्हणायचं, त्यांनी स्वयंभू स्तोत्रच म्हणत नाहीत आणि त्यांनी भक्तीच म्हणत नाहीत, असं हां. त्याने काही जणांना काय वाटतंय, सामुदायिकमध्ये स्वयंभू स्तोत्र म्हणूया. आता आपल्यात आचार्यजींच्या सन्मती सागर महाराजजी सुद्धा सामुदायिकमध्ये भक्ती घेत होते. आज संस्कृत घेत होते, उद्या प्राकृत घेत होते, एक दिवशी हिंदी घेत होते. पण आचार्यजींनी कधी स्वयंभू स्तोत्र म्हणू नका किंवा असं काय म्हणले नाही. प्रत्येकाचं एक मुख्य असतं तर एक गौण असतं, लक्षात ठेवा. आणि आपण साधूंच्या मनात एवढा तरी एकमेकांच्याबद्दल विश्वास आणि आस्था असली पाहिजे की हे षटावश्यक करत असतील. बरं करत नसतील त्याचा दोष कुणाला आहे, त्यांचं त्यांनाला आहे. म्हणत नसतील त्याचं पाप कुणाला आहे. आम्ही का विनाकारण वट्ट्या कुटत बसायचं, आम्ही कशासाठी. ऊर उसबर माड उनुलद खुत्तद, उगाच गावचं पंचित करत तेवढ्याच अर्ध्या तासात माझी एक भक्ती झाली असती असं आम्ही म्हणत नाही. आणि त्यामुळं वर्तमानामध्ये ह्या बाह्य क्रियांच्या व्यवस्थेचा आधार घेऊनच ते साधू तसे, हे साधू असे, त्यांनी असं. आणि त्यामुळं जिथं प्रेम आस्था जुळले पाहिजेत, जिथं विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, ते भागूनच द्या. नाही का होते त्या विचारांची देवाणघेवाण ज्यावेळी होते ना, त्यावेळी समोरच्यांच्यातले चांगले गुण आपल्यामध्ये येऊ शकतात. आपल्यात एखादा चांगला विचार असतो, तो समोरचा घेऊ शकतोय. आपल्यामुळं समोरच्याच्यातला एखादा चुकीचा विचार निघून जाऊ शकतो आणि समोरच्यांच्यामुळं आपल्यातला एखादा चुकीचा विचार निघून जाऊ शकतो. हे स्थितीकरण, वात्सल्य, धर्मप्रभावनांग आपण बऱ्यापैकी सगळे मुनी महाराज विसरून चाललो आहे. आणि एकमेकांच्याबद्दल प्रतिकार, तिरस्कार, एकमेकांचं आगमन करणं, स्वागत करणं, एकमेकांच्यापाशी बसणं, प्रेमानं बोलणं, वयावृत्ती करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा हळूहळू समाचार विधीचा काय व्हायला लागलेला आहे, लोप व्हायला लागला आहे. तो फक्त एकमेकांच्याकडे बघितलं. पण इथं सांगितलं असं न करता, इथं सांगितलं काय, आचार्यांनी फक्त आचार्य, अर्यंत आणि सिद्ध यांचीच भक्ती करायची. नमोकार मंत्र म्हणताना नमो अर्यंताणम नमो सिद्धाणम नमो ऐर्याणम, नमो अर्यंताणम नमो सिद्धाणम नमो ऐर्याणम एवढंच म्हणायचं आहे का आचार्यांनी? उपाध्यायांनी उपवज्यापर्यंतच म्हणायचं आहे काय? आणि मुनी महाराजांनी सगळं म्हणायचं आहे काय? असं लिहिलंय कुठं ग्रंथात?
लोकातील सर्व साधूंना माझा नमस्कार असो, असं ज्यावेळी आम्ही नमोकार महामंत्र म्हणतोय त्यावेळी आमच्यापेक्षा एखादे लहान महाराज दीक्षेनं लहान असतील काय असतील समोर आल्यानंतर बाबा ठीक आहे त्यांनी नमोस्तू केल्यावर प्रतिनमोस्तू करायचं काय नाही करायचं नंतरचा भाग आहे. किंवा पाठीवरनं हात फिरवून आपल्यापेक्षा लहान असतील तर कसं काय चाललंय तुमचं रत्नत्रय बरं आहे काय, काय प्रवास कुठे चालला आहे आता, कुठून आला, गुरु महाराज त्यांच्यासोबत नसतील तर कुठे आहेत आपले गुरु महाराज, 1-2 मिनटं प्रेमानं बोलायचं आणि समोर निघून जायचं. आपल्या ठिकाणी आले या बसा कुठनं आला कसं आला आपल्या शिष्यांना सांगून आपण वयावृत्ती करायचं. आणि आपण स्वतःसुद्धा एखाद्या वयोवृद्ध महाराजांची वयावृत्ती मुनी महाराजांची केली म्हणजे काय तुमच्या आचार्यपदाला काही बुळकं पडत नाही तिथं. पण विनाकारण इगोमध्ये जाऊन आपण ह्या प्रतिष्ठेमध्ये जाऊन आचार्यांनी जी वास्तविक पूर्वापार जे आचार्यांच्या आगमामध्ये लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत समाचार विधीचा लोप होत चाललाय तिथं. आणि वास्तविक तेच आमच्यासाठी बाधक आहे, तेच आमच्यासाठी हानिकारक आहे. कित्येक वेळा माझ्याशी स्पर्धा मला नावं ठेवणारे ईर्ष्या करणारे साधू आमच्याजवळ येतात. एक लक्षात ठेवा त्यांनी माझ्याशी ते करतात तेच मी त्यांच्याशी केलो तर आमच्यामधलं अंतर वाढत जाणार आहे. आपण त्यांच्याशी कोणतरी एकजण कोणाला तरी एकट्याला ग्रंथ कळायला पाहिजे का नको, मग ते समोरच्यांच्याकडं अपेक्षा का ठेवायची आपणच बाबा 1 मिनटं पाऊल मागं घेऊन श्रद्धेपूर्वक आस्थेपूर्वक त्यांची विचारपूस केली त्यांना तर कळेल की अरे नाही लोक मला चंद्रपूर सागरांच्याबरोबर चुकीचं सांगितल्यात, महाराज असे नाहीत, त्यांच्या मनात प्रेम येईल का नाही, आस्था येईल की नाही. मग जे सामायिक पाठमध्ये आमचं जे वाक्य आहे माध्यस्थ भावम विपरीत होतो काय राहिलं इथं, तो तिरस्कार करला मी पण तिरस्कार करणार, त्यांनी माझ्यावर बोललं मी पण त्यांच्यावर बोलणार, त्यांनी माझ्याबद्दल निंदा केली मी त्यांची, मग विपरीत माध्यस्थ भावम विपरीत वृत्तो ही भूमिका साधूची राहिली कुठं. आणि जे दीक्षा नवीन घेतलेत जे दीक्षा घेतो असं निदान वर्ण आतनं कसं तर म्हणा लागलेत सगळ्यांनी तुम्ही ह्या भूमिका पहिला करा. हृदय उपवास करायचं म्हणजे केसलोस दिवशी करायलाच पाहिजे, स्थापने दिवशी करायला पाहिजे, ड्युटी तेवढं करा, राहू दे लई मोठी साधना करायचं. पण पहिला सगळ्यांच्या प्रति मनामध्ये आस्थाभाव निर्माण झाला पाहिजे, प्रेमभाव निर्माण पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर विनय येणार आहे. आणि हे सगळं वंदना आवश्यकमध्ये नुसता मोक्षाला गेल्यात आणि आपल्या पुढं नाहीत त्यांचं तेवढं स्तुती करणं म्हणजे वंदना नव्हे. म्हणून आता हे प्रत्येकाच्या आपापल्या मान्यतेनुसार चालते, त्याच्याबद्दल आपल्याला कोणाची मान्यता बरोबर आणि कोणाची मान्यता चूक म्हणण्याचा अधिकार नाही. म्हणून इथं वंदना आवश्यकमध्ये आचार्य उपाध्याय सर्व साधू यांच्याबद्दल भक्ती करणे वंदना म्हटलं. म्हणून याचा अर्थ आम्ही एकांतानं ज्या संघामध्ये प्रतिमा घेऊन भगवंतांची विहार करतात त्यांच्याकडे तशी व्यवस्था असू शकते. आणि आपल्याला वाटते की भगवंतांना गाडीत घेऊन फिरणं ह्या सगळ्या भानगडीत त्यांचा अभिनव होते म्हणून आम्ही भगवंतांची प्रतिमा न घेता विहार करतोय. तर इथं आचार्यांनी दिलंय की आचार्य महाराज जर संघात असतील विहार करत असतील तर त्या आचार्यांची वंदना करणं त्या उपाध्यायांची वंदना करणं ही वंदना आवश्यक मध्ये सांगितले. त्यामुळं न घेणाऱ्यांना घेणारे हे चुकीचे आहेत म्हणण्यात काय अर्थ नाही. आणि घेऊन फिरतात त्यांना न घेणाऱ्यांनी हे एकांतानं सगळं चुकीचं आहे असं म्हणायचं नाही. ज्यांच्या गुरूंच्या ज्या परंपरा एक मर्यादेचं किंवा काय आपण म्हणतो त्याला एक विनयाच्या अपेक्षेनं सांगितलं. बरं समजा न घेणारे दोषी आहेत, बरं तुम्ही किती जरी सांगितलं तर ते घेणार आहेत का, आणि घेणारे दोषी आहेत असं आम्हाला वाटतंय
तर आम्ही किती जर सांगितलं तर ती सोडणार आहेत काय? मग जी गोष्ट होणारच नाही त्याच्यामध्ये विनाकारण अन्य लोकांना सगळी अनावस्था म्हणजे अस्तव्यस्त व्यवस्था करण्यात काय अर्थ आहे? हो म्हणायचं आणि पुढं जायचं, हेच समता भावनेचं प्रतीक आहे. अन्यथा आपल्यामध्ये मग ह्या प्रवृत्ती सगळी राहणार नाहीत. आणि ज्याच्यासाठी म्हणजे सासू नको म्हणून वेगळं राहिलो आणि वाटणीला परत सासू झाली, हे राग द्वेष ईर्ष्या मत्सर तिरस्कार नको म्हणून दीक्षा घेतली आणि हित येऊन परत मग घरात काय सासू सुना वाईट होता इथं आणि गावाला पिडवायला? घरात काय भाऊ भाऊ नव्हतं भांडायला? इथं आणि गावात येऊन आणि समाजापुढं साधू साधूत भांडत बसायला? तिथल्यात आणि इथल्यात फरक काय राहिला? हे जोपर्यंत आर्यिकांनी हे जोपर्यंत साधूंनी समजावून घेणार नाहीत तोपर्यंत आपण काय म्हणतोय, घरात भांडणं चालू झाली तर तू तर शहाणी आहेस की नाही, तू तर एक जरा गबस की 5 मिनिटं शिकवतो की नाही आपण? मग हिथं आपल्याला आता का कळत नाही बघा. घरात असताना सगळ्यांना अक्कल शिकून आलो आम्ही आणि इथं आल्यावर आमची अक्कल कुठं घाण ठेवून आलोय? खरं आहे काय खोटं आहे? इंदिरा गांधी बरोबर आहे ना? म्हणून समता सर्वभूतेषु संयमी शोभभावना. आपण आपल्या आपल्या गोष्टी या समजावून घेतल्या पाहिजेत. इथं प्रश्न केला आहे त्यांनी, अभ्युदयादी रूप विनय कौन करता है और इससे क्या लाभ है? उत्तर, मान रहित संसार से विरक्त निरालस सरल हृदय दूसरों के गुणों को प्रकट करने में तत्पर और संग प्रेमी अथवा धर्म प्रेमी ही विनय करते. आता विनय करण्याची भावना सुद्धा कोणामध्ये असते ते पण महत्वाचं आहे. तर सांगतात मानरहित, ज्यांच्याकडं मान कशाय नाही. रहितचा अर्थ मंद, मान कशाय रहित ही अवस्था डायरेक्ट 9व्या गुणस्थानात आहे. आणि 9व्या गुणस्थानात कोणाचा विनय करायची गरजच नाही, ते आपल्या आत्म्यामध्ये मग्न असतात. म्हणून रहितची अवस्था काय घ्यायची तर मंदता, मानाची मंदता, संसारापासून विरक्त. मग संसार म्हणजे काय पहिला ठरवलं पाहिजे, हम दो हमारे दो ह्याला संसार म्हणायचं. काय जन्म जरा मृत्यू रूपी पंचपरावर्तनला संसार म्हणत. आम्ही संसार कशाला म्हणतो? सगळं संसार सोडून आता दीक्षा घेतलाय त्याला संसार म्हणत नाही, त्याला पराची पंचायत परपंच म्हणतात. संसार याचा अर्थ काय आहे? जन्म आणि प्रपंचच म्हणते बघ. जन्म जरा रहित पंच परिवर्तन, द्रव्य क्षेत्र काल भाव आणि भाव या सगळ्याचं परिवर्तन जे चालू आहे ते परिभ्रमण जो चालू आहे त्याला संसार म्हणायचं. आणि तुम्ही करून आला ते आणि तुमचं बघून आम्हाला करायला नको वाटलं ते प्रपंच. आणि हितून आणि तेच प्रपंच करत बसलो तर शकुनी मामासारखं प्रपंच किंग म्हणतात त्याला, प्रपंचचा राजा शकुनी मामा. वाईटासाठी आणि चांगल्यासाठी प्रपंचचा राजा कोण सांगा? चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रपंचचा राजा कोण? हा, धर्मराज. आणि काय? आणि कोण? गोळोबा. धर्मराजानं कधीच प्रपंच केला नाही म्हणून तर त्याच्यावर ही अवस्था झाली. श्रीकृष्ण धर्मराज जर प्रपंच केला असता
तर ते हरलाच नसता त्याच्यात. श्रीकृष्ण चांगल्यासाठी प्रपंच केला त्यांनी आणि वाईटासाठी प्रपंच करणारा शकुनी. आपल्याला काय व्हायचं आहे? मामाचा आहे दोघं पण. श्रीकृष्ण पण मामाचा आहे. कुणाचा? अभिमन्यूचा. पांडवांचा म्हणत्या. अभिमन्यूचा. सुभद्राचा मुलगा कोण? अभिमन्यू. आणि श्रीकृष्णाची सुभद्रा कोण? बहीण. मग बहिणीचा मुलगा कोण? बाचा. आईचा भाऊ कोण? मामा. आणि तो शकुनी सुद्धा कोण होता? मामाच होता. हां, दुर्योधनाचा मामा शकुनी आणि अभिमन्यूचा मामा श्रीकृष्ण. दोघंही आपल्या बाच्याला संस्कार केल्यात. कोण आहे? अभिमन्यू का दुर्योधन? तुम्ही ठरवा, म्हणजे माझं त्याच्यावर व्याख्या ठरणार. आपल्याला स्वतःला अभिमन्यूसारखं समजलं तर आपले गुरु आपल्याला श्रीकृष्णासारखे दिसतात. एक श्रीकृष्ण आपल्या बाच्याला संस्कार केला. कशाचे? धर्माचे, युद्धाचे आणि देश सुरक्षितेचे. आणि एक मामा आपल्या बाच्यावर संस्कार केला स्वार्थाचे, अधर्माचे. अधर्माचे लक्षात ठेवा. आणि एकाच प्रसंगाचे दोघं पुरावे आहेत आणि दोघं पण प्रपंच आहेत. श्रीकृष्ण पण प्रपंच आहे, शकुनी मामा पण प्रपंच आहे. नात्यानं दोघं मामाच आहेत. नात्याने दोघांनी भाच्याला शिकवलं आणि दोघं प्रपंच करतात. पण एकाला सगळ्या विश्वानं देवाच्या रूपामध्ये म्हटलं आणि एकाला शत्रूच्या रूपामध्ये म्हटलं. म्हणून या ठिकाणी संसार कशाला म्हणायचे समजावून घ्या. परिभ्रमणाला काय म्हणायचं? संसार. त्या परिभ्रमणापासून विरक्त भाव ज्यांचे आहेत असे निरालस, आलस रहित, सरळ हृदय, सरळ परिणाम असले पाहिजेत. दूसरों के गुणों को प्रकट करने में तत्पर. दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक करण्यासाठी प्रकट करायला तत्पर पाहिजे आणि स्वतःच्या दोषांना प्रकट करण्याची योग्यता पाहिजे. आपण काय करतोय? सगळीजण स्वतःचे गुण सांगत बसतोय, हाय ते पण नाही ते पण, आणि दुसऱ्यांचं गुण प्रकट करतोय, हाय ते पण दोष. काय हे शहाणाई जागी. दुसऱ्यांचे दोष प्रकट करतोय, हाय ते पण नाहीत ते पण. म्हणून तुम्हाला आणि मला दुसऱ्यांच्या बद्दलचे विनयाचे भाव कमी झाले. सरळ स्वभावी पाहिजे. दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक करण्याची सवय पाहिजे. संघप्रेमी पाहिजे. संघप्रेमी म्हणजे काय? चतुर्विध संघ. त्याच्याबद्दल प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे. किंवा धर्मप्रेमी जो जीव असतो तोच काय करतो? विनय करतो. आता एकमेकांच्या बद्दल बोलण्यापेक्षा आपल्या आपल्या थर्मामीटर आपलं आपण लावून घ्यायचं. ह्याच्यात मी आहे का? नसलं तर ह्या गुणांची प्राप्ती व्हायला पाहिजे, असेल तर वृद्धी व्हायला पाहिजे. जिनेंद्र देव ने विनय को प्रथम कर्तव्य कहा है, क्योंकि विनय से मान कषाय का विनाश होता है. एक एक साधू एवढे विचित्र आहेत, काय सांगायचं. मंजुनाथ स्वामी, दीक्षा माझी पहिला झाल्या म्हणून नंतर आचार्य झालेल्यांना, यांच्यानंतर दीक्षा घेऊन आचार्य झालेल्यांना हे लोक नमस्तूच करत नाहीत.
नमस्तू करत नाहीत, बसायला उच्च आसन देत नाहीत, स्वतःला फार उच्च समजतात. का? दीक्षा माझी पहिला झाल्या. अरे दीक्षा तुझी जरी पहिला झाली असली तर समाजानं, त्यांच्या गुरूंनी, त्यांच्या संघानं त्यांना आचार्य मांडलंय, स्वीकारलंय. हे त्यांच्या संघाचा संबंध आहे, आमचा नाही. मग असा नियम जर असता तर आदिसागर ऋषभसागर तीर्थंकर मुनी महाराजांना पहिल्यांदा आहारदान कोण केलं? ऐकू ना, श्रेयांश राजानं आहार केला. आता त्या श्रेयांश राजा आहार देऊन नंतर आदिनाथ भगवंतांच्या नंतर त्यांनी दीक्षा घेतली आणि ते दीक्षा घेऊन आदिनाथांच्या अगोदर मोक्षाला गेले. हे तर एक उदाहरण आहे. प्रथम मोक्षगामी म्हणून अनंतवीर यांना म्हणतात. आदिनाथांच्या अगोदर कोण मोक्षाला गेलं? अनंतवीरी गेलं. ते नात्यानं कोण होते? मुलगा होता. कुणाचा? मग आदिनाथ भगवान केवली अवस्थेत किंवा मुनी अवस्थेमध्ये नम सिद्धेभ्य म्हणत होते. सिद्ध भगवंतांना ते नमस्कार करत होते. मग यांच्यानंतर दीक्षा घेऊन, यांच्या पोटानं जन्मून, यांच्यानंतर दीक्षा घेऊन अनंतवीर्य मोक्षाला गेले, सिद्ध भगवान झाले. मग आदिनाथ भगवान नम सिद्धेभ्य म्हणताना अनंतवीर्य उनह समस्त सिद्ध भगवंतांना असं म्हटले. उन म्हणजे वजा करून म्हणले. श्रेयांशनाथ भगवान म्हणजे श्रेयांश राजाला, श्रेयांश राजा कसं म्हणतील भगवान झाल्यात म्हणल्यावर? श्रेयांशनाथ उन समस्त सिद्ध परमेष्ठ्योभ्यो नमा असं म्हणतील? कसं म्हणतील? गेलेत म्हणल्यावर ते स्वीकारायलाच पाहिजे. एखादा व्यक्ती MPSC थ्रू डेप्युटी कलेक्टर झाला आणि एखादी मुलगा ह्याच्यानंतरचा 5 वर्षाचा मुलगा UPSC थ्रू डायरेक्ट कलेक्टर झाला. मी तुझ्या अगोदर पोस्ट काढलोय, मी तुला सॅल्यूट ठोकणार नाही, चालेल? जा घराकडे म्हणतात. अरे बाप असला तरी पोरग्याला सॅल्यूट ठोकायला पाहिजे. घरात आल्यावर भले बाप पोरगा बापाचं पाया पडेल, पण बाप कलेक्टर, मुलगा कलेक्टर असेल आणि मुलगा बाप जर तिथं शिपाई असेल तर ऑफिसमध्ये जाताना त्या कलेक्टर ऑफिसमध्ये बापाला सुद्धा नमस्कार, बापानं मुलग्याला नमस्कार करायची तिथला प्रोटोकॉल आहे. आणि ही असली लोक आता मोक्षमार्ग शिकवा लागले की जी स्वतःपाशीच विनय नाही, स्वतःच्यातला अजून मान कशा आहे, वास्तविक सत्य स्वीकारायला तयार नाहीत. दुसऱ्यांचं मोठेपणा क्षणाला मान्यच नाही. हम बडे बाकी सब किडे अशा प्रवृत्ती जगा लागलेत. मग काय आता आम्ही काय विनय करणार आहे? आम्ही जर अशा लोकांच्याकडं आमच्यावर संस्कार झाले, आम्ही मग काय घरात काय आणि समाजात काय काय दुसऱ्यांच्यावर संस्कार करणार आहे? सांगा बघूया. करू शकतोय आम्ही? करू शकत नाही आम्ही संस्कार. अहो आपल्याच संघात आपल्यालाच आपल्या गुरूंनी आदेश देऊन आपल्यापेक्षा मोठ्यांच्या बरोबर पाठवलेत. त्या मोठ्यांचा जयकारा घालायला आज आम्हाला वाईट वाटते, घालावंसं वाटत नाही. आणि आता तुम्ही जगाला, आम्हीच मोठ्या भावाला मोठा भाऊ मानायला तयार नाही आणि जगाला सांगतोय भावाभावात भांडू नका. आता कोणाला कसा आदर्श मिळणार सांगा? म्हणून सम्यक्त्वाची केवळ वाक्य मंदिरापुरतं असून चालत नाही. सम्यक्त्वाची केवळ व्याख्या नुसतं आमच्या पुस्तकात ठेवून चालणार नाही. प्रत्येक ठिकाणी सम्यक्त्वाची एक आचारसंहिता ठरलेली आहे, तसं आम्हाला वागायला पाहिजे. म्हणून
बघा, मोठा विनय लागतो, आदरभाव लागतो, असं नसतंय. ज्ञानसागर ज्ञानसागरच होते, ते ज्ञानाचे सागर होते. धर्मसागरच होते. चतुर्थ पट्टाचार्य आचार्य शांतीसागरांचे, त्यांच्यासोबत त्यांनी एक काकींच्या गळ्यात पिशवी असते की ती, आणि पिशवी मोठी आहे. ही अस्मिता दिदींच्याकडे जी पिशवी आहे ती आणि पिशवी मोठी आहे. त्यांच्या आयुष्यात फक्त हे तुम्ही आता हे धर्मध्यान काय घेताय की आराधना पाठ, असं एक पुस्तक आणि एक जपमाळ, विषय संपला. तेवढं घेतले की विहार चालू यांचा. आणि ज्या गावात जातील तिथलं पुस्तक घ्यायचं, त्या ग्रंथालयातलं घ्यायचं, वाचायचं. शास्त्र जिनवानी असे ते धर्मसागर होते. ज्ञानसागरांच्या तर मस्तिष्कातच ज्ञानाचा सागर होता. त्यामुळं हे दोघं एका स्टेजवर आल्यानंतर एकाच सिंहासनावर, परवा दिवशी बातमीत होतं बघा, भाजपच्या एका कुठल्या तर नागपूरच्या काय कुठल्या कार्यक्रमात एक अधिकारीची बदली झाली. ऑर्डर आल्या पण अजून यांनी सोडलं नाहीत. आणि एक अधिकारीला तिथं पोस्टिंग मिळाल्या पण अजून त्यांनी कारभार स्वीकारला नाही. आणि दोघं तिथं आल्यात आणि ती बसायला एवढीच जागा आहे एकाच माणसाची. तर दोघी बायका अधिकारी आहेत, क्लास 1 अधिकारी आहेत, आणि तिला तिकडं ढकलते, हिला ढकलते. असं परवा दिवशी, काल नवा परवा दिवशी किती व्हिडिओ व्हायरल झाला तो. एक तर दोन्ही आचार्यांनी तिथं एका ठिकाणी एका सिंहासनावर बसलं पाहिजे. नसेल तर एक सिंहासन काढायचं, दोघांनी पाठ घालायचं, बस. ही ती दोघं म्हणूनच जमलं. ही ती दोघं म्हणूनच जमलं. आता आम्ही एवढे विहार करतोय. आता काही वेळेला आचार्य कुलरत्नभूषण महाराजांच्या पाशी, काही वेळेला आचार्य, आता कुलरत्नभूषण महाराज आम्ही दोघं मित्र, सोडा आमच्यात काय सगळंच एक आहे. त्यांचं काय ते माझं आहे, माझं काय ते सगळं त्यांचं आहे, तो भाग वेगळा. पण आचार्य विशुद्ध सागर महाराज किती मोठे आचार्य, त्यांचा संघ किती विशाल, किती आहे. पण ज्यावेळी एक सिंहासनाने आम्ही अचानक गेलो तर त्यांनी त्यांच्या सिंहासनावर आम्हाला बसवून घेतले. त्यांच्या सिंहासनावर आम्हाला बसवून घेतले. हे चित्र सांगायला लागलंय, मान कशाची मंदत असली पाहिजे आणि आपल्या मनामध्ये धर्माबद्दल, साधू संत संघाबद्दल प्रेम असलं पाहिजे, तरच विनय केला जातो. नाही म्हणून पहिलं कर्तव्य जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं, पहिलं विनय हे पहिलं कर्तव्य आहे. कारण विनयच मान कशाचा विनाश करतो. गुरुजनों में बहुमान, तीर्थंकरों की आज्ञा का पालन, श्रुत उपदिष्ट धर्म की आराधना, परिणाम विशुद्धि तथा आर्जव और संतोषादि गुणों की प्रकर्षता होती है. आणि सगळ्यात एक विनय गुण मी बघितला आपल्या भागात, एक सगळ्यात विनय गुण चांगला, महाराजींचे गुरु धर्मभूषण महाराजींचे गुरु अरदबल्ली महाराज. इतका विनय गुण होता, इतका आदर होता, फ्रीली माणूस. आम्ही ब्रह्मचारी होतो 2005ला महापुराला, 2005ला महापूर, 2005ला महापुराला. आणि आम्ही वीराचार्य भवनमध्ये राहत होतो. आणि आचार्य महाराजांचा चातुर्मास समडोईला होता. आणि त्यावेळेला त्याच्या अगोदर, तिथं जायच्या अगोदर वीराचार्य भवनमध्ये आले ते. एक 2-4 दिवस राहिले होते. मग आम्ही त्यांना पोरंच ब्रह्मचारी आहार वगैरे करून मग ते तिकडे गेले. मग मला ते सारखं म्हणाल, जिनेंद्र चातुर्मासात हे बघ 4 दिवस राहायला, जिनेंद्र तू यायला पाहिजेस बघ. आलो. हा मी वास्तविक तिथं थोडा अभिनय,
पण ती गुरु आज्ञा मला तोडता आली नाही, म्हणून माझ्याकडून न कळत अभिनय झाला, पण त्यांचे भाव वेगळे होते. आणि गेलो तिथं आम्ही, आणि गेलो आणि महाराजजी म्हटले आलायचं तर आहार करून जा. जेवण आहार गेलो, आहार झाल्यावर म्हटले आलायचं प्रवचन करून जा. आणि ते प्रवचन करण्याच्या नादात सगळीकडं पाणी आलं आणि आमचा रस्ता बंद झाला. मग एक 4-5 दिवस राहण्याची वेळ आली. बघा, कान उघडं ठेवून ऐका. मग दुपार प्रवचनची वेळ झाली. मग पहिल्या दिवशी बघितलं, आता मी ब्रह्मचारी पहिल्यांदा बोलणार, मी बोलायला लागल्यावर एक 10-20 बायका तेवढ्याच असणार. परत बायका गोळा व्हायला माझं वेळ संपणार, मी प्रवचन थांबवणार. मग आमचे शांतीभूषण महाराज ना, हे नांद्रेचे, हां, ते पण तिथं होते. मग त्यांचं प्रवचन होणार. दुसऱ्या दिवशी खरोखर असे पण साधू आहेत, हे आजच्या वक्र पंचम काळात याचं अतिशयच होतं. त्यांनी शांतीभूषण महाराजांना पहिला बोलायला लावले. मी म्हटलं महाराज हे प्रोटोकॉल चुकतोय. बस लय छान आहेस प्रोटोकॉल म्हणले मला. अरे लोकांना धर्म कळला पाहिजे, धर्म महत्वाचा आहे, तू जर थांब म्हणले. शांतीभूषण महाराजांना पहिला बोलायला लावले आणि माणसं गोळा झाली. मग मला म्हणणार तू बोल. महाराजजी म्हटले हे धर्म शिकवण्याच्या ठिकाणी मी अधर्म करायला लागलोय, परिणामावर महत्वाचं आहे म्हणणार मला. तू कर, चालू कर प्रवचन. आणि मला त्यांनी 1 तास वेळ देत होते. स्वतः 15 मिनिटात प्रवचन संपवणार आणि शांतीभूषणांना फक्त 15 मिनिटं देणार. अहो, माझ्या जन्माच्या अगोदर ती दीक्षा घेतलेली व्यक्ती, सगळं जग फिरून आलेली व्यक्ती, पण एका ब्रह्मचार्याला सुद्धा तुम्ही वर्तमान पिढीला व्यवस्थित सांगताय म्हणून मला त्यांनी 2 साधूंच्या मध्ये मला ब्रह्मचार्याला प्रवचन करायला दिलं. इतका मनात वेदना होणार की आपण चुका लागलोय. पण तुम्हाला कोण कोण हरदबली महाराजांच्या सानिध्यात राहिला गापकार म्हणलोय की नाही, म्हणजे त्यांचं प्रेमच वेगळं होतं. एवढा विनय मी कुणाच्यातच बघितलो नाही, एवढा विनय भाव त्यांच्यात होता. म्हणून त्यांना सगळ्या लोकांच्या मध्ये कुठल्याही गावात गेलो तर त्यांची एक 10 घरं होतीच विनय, त्यांचं सेवा करणारी, आदर करणारी. आणि अशा मी आचार्य विद्यासागर महाराजांचा ब्रह्मचारी असताना सुद्धा मी सगळ्या संघात फिरत होतो. त्यामुळं सगळ्या संघातल्या साधूंच्यातला जो एक जे गुण होते चांगले, ते घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आमच्याकडूनही चुका होत असतील, अजून पण होत असतील, आम्ही काय परिपक्व आहे असं म्हणत नाही. पण इथं विनयाचा विषय आला म्हणून सांगितलो की हा विनयच मान कशाचा नाश करतो आणि गुरुजनांना, आपल्यापेक्षा मोठ्यांना बहुमान देण्याचा प्रयत्न करतो. तीर्थंकरों की आज्ञा का पालन, श्रुत उपदिष्ट धर्म की आराधना. म्हणजे श्रुतामध्ये सांगितलेल्या, उपदेश केलेल्या अशाच वीतराग जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या धर्माची आराधना. परिणाम शुद्धि तथा आर्जव और संतोषादि गुणों की प्रकृष्टता होती है. परिणामांची विशुद्धी, आर्जव म्हणजे सरळ स्वभाव, आणि संतोष जे आहे त्याच्यात समाधान मानण्याच्या गुणांची उत्कृष्टता वाढत जाते. हा सर्व पुरुषार्थ माझ्यात, तुमच्यात, सर्वांच्यात येऊ दे आणि ते सामर्थ्य भगवंतानी गुरूंच्या आशीर्वादानं मिळू दे, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.